ओके. काल आपण एक स्टेप करायची विसरलो होतो. तर काल आपण दिस पीसीला राईट क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये गेलो होतो आणि इथे आपण ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंगमध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्समध्ये जाऊन आपण होम पाथ सेट केला होता. पण आपल्याला अजून एक पाथ सेट करायचा आहे. इथं जे पाथ फंक्शन दिसतंय याला आपल्याला एडिट करून आपल्याला इथं बिनचा पाथ द्यायचा आहे. याला एडिट केल्यानंतर इथं जर तुम्हाला ही लाईन जर तुमची मिसिंग असेल, सी प्रोग्राम फाईल जावा JDK 18.0.1.1 स्लॅश बिन, तर इथे न्यू करायची आहे आणि इथं आपण जो पाथ हा पाथ कॉपी करायचा आहे. आपण होम पार्टला हा पाथ सेव्ह केला होता, पण आपल्याला इथं या बिनचा पाथ द्यायचा आहे. याला क्लिक करायचं, कॉपी, कंट्रोल प्लस करायचं, कंट्रोल सी कॉपी करायचं आणि नंतर इकडे येऊन इथं न्यू म्हणून इथं सेव्ह असं पेस्ट करायचं आणि नंतर ओके करायचं. तर माझ्याकडे हा ऑलरेडी प्रेझेंट आहे, तर मी नाही करणार आता. ओके. तर तुम्ही ही स्टेप एक ऍड करायची आहे. बिनचा पाथ इथे द्यायचा आहे एडिट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये, नंतर ओके करून हा पाथ इथं दिलेला आहे का नाही ते ते एक चेक करायचं. जावा होम पाथ हा JDKचा पाथ आहे आणि जो आपण आता पाहिला तो बिनचा पाथ आहे. आणि नंतर ओके आणि नंतर ओके. तर काल आपण हॅलो जावा हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम पाहिला होता. तर हा प्रोग्राम मी आज एक्सप्लेन करणार आहे. तर हे पॅकेज आहे ते आपल्या पॅकेजचं नाव दाखवतं. तुमच्या याच्यात काल एक्झाम्पल हे पॅकेज आपण क्रिएट केलं होतं. आता माझ्या याच्यात हे प्रॅक्टिस जावा हे पॅकेज नाव आहे आणि याचं काहीतरी मिनिंग असतं, हे पॅकेजचं काहीतरी मिनिंग असतं. त्यानंतर हे पब्लिक आहे, ते ऍक्सेस स्पेसिफायर आहे, म्हणजे आपला स्कोप डिसाइड होतो हे जेव्हा आपण लिहितो. इथे 4 ऍक्सेस स्पेसिफायर आहेत, पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट आणि अजून एक आहे इथं क्लास. क्लास हे हा कीवर्ड आहे. क्लास नेम शुड बी स्टार्ट विथ स्मॉल केस कॅरेक्टर. हे आपण प्रोव्हाइड केलेलं नाव आहे हेलो वर्ल्ड. हे युजर डिफाईन नेम आहे, जे क्लास क्लास दर्शवतं, म्हणजे आपल्याला कुठला क्लास लिहायचा आहे आणि आपण जे काही प्रोग्रामिंग करतो ते सर्व क्लासमध्येच करतो. त्यानंतर हे पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर, स्टॅटिक हा कीवर्ड आहे, याचं स्पेसिफिक मिनिंग आहे. व्हाईड हा रिटर्न टाईप आहे आणि ही मेन जी मेथड आहे ती प्रीडिफाईन्ड बाय जावाने ही प्रीडिफाईन्ड केलेली आहे. त्यानंतर हे सिस्टीम हे प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. आणि हे जे हॅलो वर्ल्ड आहे हे आपल्याला जो मेसेज प्रिंट करायचा आहे कन्सोलवर तो आपण इथं प्रिंट केलेला आहे. तर याला रन केल्यानंतर जो आपल्याला मेसेज एक्सपेक्टेड आहे तो इथं आपल्याला दिसायला पाहिजे. आता ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावा, ही खूप म्हणजे सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. हिला सिंटॅक्स कोड चुकीचा म्हणजे हेच नाही करता येत. इथं जर आपण हे सेमी कोलन द्यायचं जरी विसरलं तर ती लगेच आपल्याला एरर शो करते आणि तुमचं तिथं शो करते की सिंटॅक्स एरर इन्सर्ट म्हणजे तुम्ही सेमी कोलन तिथं टाका टू कम्प्लीट ब्लॉक स्टेटमेंट. हे ब्लॉक स्टेटमेंट कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही तिथं सेमीकोलन ऍड करा आणि जेव्हा आपण तो ऍड करतो तेव्हा परत तो एरर निघून जातो आणि आपला कोड एक्झिक्युटेबल होतो. इथं आपण याचं स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन म्हणजे एक्झिक्युशन पण पाहू शकतो. आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपल्याला कधी वाटलं की आपलं एक्झिक्युशन कसं होतं प्रोग्रामचं, तर आपण काय करायचं, इथं टॉगल पॉइंट असतात. इथं ही जी ब्ल्यू स्ट्रीप दिसते तुम्हाला इथं आपल्याला हे द्यावं लागतं, असं टॉगल पॉइंट म्हणतं त्याला. देखा मेथड ब्रेक पॉइंट हेलो वर्ल्ड एंट्री मेन स्ट्रिंग. तर इथं दिल्यानंतर आपण काय करायचं, डिबग ॲज जावा ऍप्लिकेशन आपण असं जेव्हा करतो स्विच करायचं. त्यानंतर इथे जे हे आहे स्टेप ओव्हर, हे जे बाण आहेत दोन, हे स्टेप इन टू म्हणजे
ते एकदम डीप मध्ये आपल्याला घेऊन जातं की कसं डीपली एक्झिक्युशन करून दाखवतं. त्यानंतर हे स्टेप ओव्हर म्हणजे एक स्टेप झाल्यानंतर दुसरी, दुसरी झाल्यानंतर तिसरी. आता स्टेप ओव्हर केल्यानंतर ते एक्झिक्युशन स्टार्ट करतं. इथं हे एकच स्टेप आपण लिहिलेली आहे, त्यामुळे ते एक फक्त हेलो वर्ल्ड जावा प्रिंट केलं त्यानं. म्हणजे इथं एक्झिक्युशनला खूप सारे जर लाईन असतील, आपल्याला कोड कुठं रन होतोय, कुठं चुकतोय आपला कोड, तर ते सर्व इम्प्लिमेंटेशन दाखवतंय. आणि नंतर आपण स्टॉप करायचं आणि परत याच्या बाहेर पडायचं. यानंतर आता भरपूर साऱ्या जर प्रोग्राम ओपन असतील, नेस्टेड फॉर लूप, फाईल लूप, हे सर्व प्रोग्राम हे असतील आणि आपल्याला 4 प्रोग्रामचं जर चारही प्रोग्राम ऍट अ टाइम पाहायचे असतील, तर आपण काय करणार, हे आपण लेआउट याचा चेंज करू शकतो. याला असं क्लिक करायचं, ड्रॅग करायचं आणि आपण इकडं घेऊन गेल्यानंतर हा प्रोग्राम इकडे दिसणार आपल्याला, हा प्रोग्राम आपल्याला इकडं खाली टाकायचा, ते आपण इकडं खाली हे करणार. याला इथं मिनिमाइजची विंडो आहे आणि इकडे मॅक्सिमाइजची पण फंक्शनलिटी आहे. मिनिमाइज आणि मॅक्सिमाइज, याला आपण मिनिमाइज करून ठेवू शकतो. असं आपण प्रत्येक प्रोग्रामला असं सेपरेटली पाहू शकतो. ऍट अ टाइम आपण 4 किंवा 8 आपल्याला जेवढे अवेलेबल म्हणजे पाहायचे असतील तेवढे प्रोग्राम आपण पाहू शकतो. नंतर आपण हे सर्व पाहणार आहोत. फक्त तुम्हाला हे फंक्शनलिटी सांगू राहिलं, इक्लिप्सचे फीचर सांगू राहिलं. इथं आपल्याला खूप सारे हे आहेत. सेव्ह ॲज आपण सेव्ह करू शकतो. न्यू ओपन, दुसरी एखादी फाईल ओपन करायची ते ओपन करू शकतो. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट, एक्झिट करू शकतो आपण इथून डायरेक्ट, किंवा रिस्टार्ट करू शकतो. इक्लिप्स जर आपल्याला तकलीफ देत असेल, कुठं काही एरर शो करत असेल, अनवॉन्टेड एरर, तर रिस्टार्ट करू शकतो. त्यानंतर एडिट सोर्स, याच्यामध्ये आपण जनरेट हे गेटर सेटर मेथड, हे नंतर सांगाल तुम्हाला जनरेट गेटर सेटर काय आहे. रिफ्रॅक्टर, आपण रिनेम करू शकतो एखाद्याचं नाव, प्रोग्रामचं नाव आपल्याला रिनेम करायचं असेल तर ते करू शकतो आपण. नेव्हिगेट, इथे आपण ही गो बॅक, प्रिव्हियस, एडिट लोकेशन, ही सर्व फंक्शनलिटी आहे इथं दिलेली. सर्च, आपल्याला सर्च करू शकतो एखादी फाईल किंवा जावा किंवा टेक्स्ट. प्रोजेक्ट, इथं याची फंक्शनलिटी नंतर सांगाल तुम्हाला. रन, आपण रन करू शकतो इथून. आणि शॉर्टकट आहे कंट्रोल F11. एखादा प्रोग्राम जर रन करायचा असेल, कंट्रोल प्लस F11 हे बटन दाबून आपण करू शकतो. डिबग करायचा असेल प्रोग्राम आपल्याला, तर F11 हे शॉर्टकट की आहे त्यासाठी. रन ॲज जावा ऍप्लिकेशन, आपण इथे जसं हे फंक्शनलिटी रन ॲज जावा ऍप्लिकेशन, तर सेम आहे इथं रन ॲज जावा ऍप्लिकेशन. आणि त्याच्यासाठी शॉर्टकट आहे अल्टर प्लस शिफ्ट प्लस एक्स आणि जी ऍट अ टाइम प्रेस करावं लागतं आपल्याला. टॉगल पॉईंट देण्यासाठी आपल्याला कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस बी हा शॉर्टकट आहे. त्यानंतर ही विंडोज, आणि इथं हेल्प घेता येते आपल्याला, जर ऑरॅकल कडून आपल्याला जर हेल्प काही असेल, किंवा इथं आपल्याला टिप्स ऑफ द डे, ऑरॅकल टिप्स देतं आपल्याला, ते पाहता येतात. आणि इथं आपलं अबाउट पाहता येतं. इक्लिप्स काय आहे, व्हर्जन कुठला आहे, बिल्ड कधी झालंय, कॉपीराईट कुणाचा आहे, ऑल राईट्स रिझर्व्ड, हे सर्व पाहता येतं. हे सगळे व्हर्जन आहे त्याचे इक्लिप्सचे डेव्हलप होत गेलेले आजपर्यंत. तर जावा लँग्वेज काय आहे, तर जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ही गॉस जेसलिंगने सुरुवात केली जावाची 1991 मध्ये, आणि नंतर जेम्स गोसलिंगनी सुरुवात केली, डेव्हलप केली 1991 मध्ये. नंतर 2010 मध्ये ओरॅकलनी अक्वायर केली सन मायक्रो सिस्टीम कडून. आणि जावाचं फर्स्ट नेम OAK आहे, ओक. जावाचं फर्स्ट नेम जर विचारलं कोणी तर OAK, ओक. जावा काय करते, आपल्याला एक क्लिअर स्ट्रक्चर देते प्रोग्रामचं, आणि आपला जो कोड लिहिलेला आहे
हा कोड आपल्याला रियूज करता येतो, आपल्याला कुठे पण हा कोड आपल्याला रियूज करता येतो. त्यानंतर जावा ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय, आपण आता या प्लॅटफॉर्मवर ही जी फाईल मी हा जो प्रोग्राम लिहिलेला आहे, तर माझ्या इंटरनल स्टोरेज मध्ये एका ड्राईव्ह मध्ये, सी ड्राईव्ह मध्ये एक डॉट क्लास फाईल क्रिएट होते. ती डॉट क्लास फाईल आपण शेअर करू शकतो आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्याला ज्याला शेअर करायचे आहे त्यासोबत. आणि ती क्लास फाईल त्याच्या सिस्टीम वरती रन होऊ शकते. म्हणजे ती इंडिपेंडेंट आहे, म्हणजे ती स्वतंत्र आहे रन होण्यासाठी. जर डिपेंडेंट असते तर असं म्हणता आलं असतं की आपण हा प्रोग्राम फक्त आपल्या सिस्टीमवर लिहू शकलो असतो. पण तो इंडिपेंडेंट आहे. जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आणि जावाचे काही फीचर्स आहेत आता सांगितल्याप्रमाणे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, राईट वन्स अँड रन एनिवेअर. आपण एकदा लिहायचा हा कोड, आणि हा कोड आपण कुठेही आणि कुठल्याही मशीनवर, लिनक्सवर, त्याच्यानंतर अजून ऍपल सिस्टीमवर किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण रन करू शकतो. जावा पोर्टेबल आहे, सेक्युर आहे, सिक्युरिटी प्रोव्हाइड करते जावा. आपले जे काही फंक्शन असेल त्याला, म्हणजे जे हॅकर्स असतात त्यांच्यापासून संरक्षण देते. त्यानंतर रोबस्ट आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, जर रिअल टाइम एक्झाम्पल घेतलं आपण ऑब्जेक्टचं, तर ऑब्जेक्टचं एक्झाम्पल कार असू शकतं, बाईक असू शकतं, किंवा डॉग पण असू शकतं. ज्या काही थिंग्स आपल्याला दिसतात आणि ज्या आपण पाहूही शकत नाही, त्या सर्व झाल्या ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज अन रिअल वर्ल्ड एंटिटी. अँड ऑब्जेक्टला ठराविक बिहेवियर असतं, आयडेंटिटी असते. बिहेवियर म्हणजे कार म्हणजे स्पीड घेऊ शकते, धावू शकते. त्यानंतर एक आयडेंटिटी असते. आयडेंटिटी म्हणजे तिला कलर असतो. त्यानंतर स्टेट ऍट्रिब्यूट असतो. स्टेट ऍट्रिब्यूट म्हणजे तिचं ओळख कशी निर्माण होते, तर तिला 4 चाकं असतात, एक स्टेअरिंग असते, ठराविक आकार असतो. आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तो JVM मध्ये एक पर्टिक्युलर मेमरी हे करतो, स्टोअर म्हणजे असाइन करतो त्या ऑब्जेक्टसाठी. आणि ऑब्जेक्ट हा क्लासचा इन्स्टन्स असतो. इन्स्टन्स म्हणजे एक एक ठराविक लोकेशन JVM मध्ये जे स्टोअर करण्यासाठी त्याला उपलब्ध करून दिलं जातं बाय JVM. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हेरिएबल म्हणजे काय. तर एक प्रोग्राम, एक क्लास क्रिएट करतो मी, व्हेरिएबल्स, आणि पब्लिक स्टॅटिफाईड मेन ही मेथड घेतो त्यासाठी. व्हेरिएबल म्हणजे काय, जावा व्हेरिएबल इज अ पीस ऑफ मेमरी दॅट कॅन कंटेन अ डेटा व्हॅल्यू. म्हणजे एक ठराविक पीस ऑफ मेमरी म्हणजे इंटिजर हा झाला डेटा टाईप. आणि ह्या डेटा टाईपला पर्टिक्युलर साईज असाइन केलेली आहे जावाने. इंटिजरची डिफॉल्ट साईज आहे 4 बाईट. तर इंटिजर टाईप ऑफ डेटा म्हणजे इंटिजर ए इक्वल टू 10. तर या ए साठी आपण एक ही व्हॅल्यू स्टोअर केली आपण ए मध्ये. 10 ही व्हॅल्यू आपण ही असाइनमेंट ऑपरेटर आहे, इक्वल टू म्हणजे असाइन म्हणजे 10 ही व्हॅल्यू ए ला असाइन झाली, आणि ए चा डेटा टाईप झाला इंटिजर. असं हा झाला डेटा टाईप, ही झाली त्याची व्हॅल्यू, आणि हे झालं व्हेरिएबलचं नाव, हे झालं असाइनमेंट ऑपरेटर. आता व्हेरिएबलचे 3 टाइप्स आहेत. लोकल व्हेरिएबल तुम्हाला क्रिएट करून दाखवतो मी.
पब्लिक वाईड डेमो. ही डेमो नावाची मेथड मी क्रिएट केली आणि याच्यामध्ये जर एखादं व्हेरिएबल क्रिएट केलं इंट बी इक्वल टू 10, तर हे झालं लोकल व्हेरिएबल. आणि याचा स्कोप आणि याचा स्कोप हा वेगवेगळा आहे. याचा स्कोप थ्रू आउट द प्रोजेक्ट आहे. म्हणजे याचा स्कोप आपण इथं पण यूज करू शकतो, पण याचा स्कोप आपण ह्या मेथडच्या बाहेर नाही यूज करू शकत. हे झालं लोकल व्हेरिएबल आणि हे झालं इन्स्टन्स व्हेरिएबल किंवा ग्लोबल व्हेरिएबल. त्यानंतर तिसरा टाईप आहे व्हेरिएबलचा, तो आहे स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे ज्या व्हेरिएबलच्या नावासमोर आपण स्टॅटिक कीवर्ड लिहितो, स्टॅटिक कीवर्ड, तेव्हा ते व्हेरिएबल स्टॅटिक होऊन जातं. ह्या स्टॅटिक म्हणजे एक पर्टिक्युलर हे आहे, फंक्शनलिटी आहे याची स्टॅटिक. जेव्हा आपण स्टॅटिक लिहितो तेव्हा थ्रू आउट त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत नाही. एकदा दुसरी असाइन झाली त्याला व्हॅल्यू तर ती चेंज नाही होत. एक प्रोग्राम लिहूयात आपण. व्हेरिएबल हा प्रोग्राम लिहितो मी. आपण स्टॅटिक व्हेरिएबल इथं ग्लोबली डिक्लेअर करूयात. ऍड या मेथड मध्ये आपण इंटिजर सी इक्वल टू 30 व्हेरिएबल स्टोअर डिक्लेअर करूयात. त्यानंतर अजून एक मेथड क्रिएट करूयात आपण. इंटिजर डी इक्वल टू 20, याला आपण 40 करूयात. आता मी जर ए हे व्हेरिएबल इथं प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर ते प्रिंट होईल. आणि सी हे व्हेरिएबल जर प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर हे पण प्रिंट होईल. त्यानंतर मी जर ए व्हेरिएबल जर प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर हे होईल, पण सी हे व्हेरिएबल इथं प्रिंट होणार नाही कारण याचा स्कोप लिमिटेड आहे. या मेथड पुरता, या मेथड पुरताच मर्यादित आहे. याचा स्कोप मेथड पुरता मर्यादित असल्यामुळे ही दुसऱ्या मेथड मध्ये आपण यूज नाही करू शकत. त्यानंतर हे जे बी व्हेरिएबल आहे हे पण आपण बी व्हेरिएबलची व्हॅल्यू पण इथे प्रिंट होऊ शकते.
सॉरी बरं का, मी काय केलं, आपण जी मेथड असते ना ती इनसाइड द क्लास बट आउटसाइड द मेन मेथड लिहावं लागते आपल्याला, आणि जी काही व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावं लागते ते सगळे मेन मेथडच्या बाहेर डिक्लेअर करावं लागते. तर इथे एरर का देत आहे की हे इंटिजर, आपण जेव्हा इंटिजर लिहितो तेव्हा आपल्याला इंटिजर टाईप रिटर्न करावा लागतो. आपण इथं रिटर्न स्टेटमेंट टाकलं, रिटर्न 10, तर तो एरर निघून जाईल बघा. त्यानंतर पब्लिक फाईड सब, इथं आपलं सेमिकोलॉन द्यायचं विसरलो. ओके, हा बघा इथं काय एरर देत आहे, हा सी ला काय एरर येत आहे, कारण इथं त्यांनी 4 ऑप्शन दिले आपल्याला, क्रिएट लोकल व्हेरिएबल सी. ते तो काय म्हणतो, इथं लोकल व्हेरिएबल क्रिएट करा, ह्या इथं डी च्या खाली तुम्ही एक व्हेरिएबल क्रिएट करा. आपण जर हेच जर व्हेरिएबल इथं क्रिएट केलं, सी नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं, तर तो हा एरर निघून जाणार आहे. आय विल शो यू. इंट सी इक्वल टू 50 गेला एरर निघून. अशा प्रकारे म्हणजे ह्या सी चा स्कोप या या मेथड पुरता मर्यादित आहे, आणि या डी चा स्कोप या मेथड पुरताच मर्यादित आहे. ओके, आणि या या ग्लोबल व्हेरिएबलचा ए आणि बी याचा स्कोप आपण इथे यूज करू शकतो या मेथड मध्ये, आणि या मेथड मध्ये पण यूज करू शकतो. आणि आपण याला पब्लिक डिक्लेअर करू शकतो. पब्लिकचा स्कोप थ्रू आउट द प्रोजेक्ट असतो. प्रोजेक्ट म्हणजे आपण याचा उपयोग याचा उपयोग आपण या प्रोग्राम मध्ये पण करू शकतो, इथे पण लिहू शकतो, आपण त्याला यूज करू शकतो. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे जावा, या जावा प्रोजेक्ट मध्ये आपण थ्रू आउट द प्रोजेक्ट करू शकतो त्या याचा उपयोग, जेव्हा आपण त्याला पब्लिक डिक्लेअर करतो. पब्लिक म्हणजे काय, ऍक्सेस स्पेसिफायर आहे तो, आणि तो स्कोप वाढवतो, या व्हेरिएबलचा स्कोप वाढवतो. आपण याला जर असं डीप हे केलं, याला रिमूव्ह केलं, तर याचा स्कोप झाला आता, म्हणजे आपण याला कुठलंच ऍक्सेस स्पेसिफायर प्रोव्हाइड नाही केलं, तर याचा स्कोप झाला डिफॉल्ट. इथं काहीच जेव्हा आपण लिहित नाही तेव्हा याचा स्कोप असतो डिफॉल्ट. पब्लिक डिक्लेअर केल्यानंतर याचा स्कोप पब्लिक होऊन जातो. त्यानंतर प्रोटेक्टेड एक आहे, प्रोटेक्टेड. जेव्हा आपण प्रोटेक्टेड डिक्लेअर करतो तेव्हा याचा स्कोप आपल्याला दुसऱ्या एखाद्या प्रोग्राम मध्ये पण यूज करता येतो, आणि या प्रोग्राम मध्ये पण यूज करतो आपण, आणि अनदर प्रोग्राम मध्ये पण याचा याला यूज करू शकतो आपण. एक ऍक्सेस स्पेसिफायर आहे अजून एक, ते तुम्हाला नंतर शिकवाल मी, जेव्हा आपण ऍक्सेस स्पेसिफायर पाहू तेव्हा. हे समजलं का तुम्हाला, स्कोप कुठवर, कुठल्या व्हेरिएबलचा स्कोप कुठवर असतो. कारण आपल्याला ही रिटर्न टाईप आहे इंटिजर, ही रिटर्न टाईप, आपण जेव्हा इथं फाईड लिहू ना, तर आपल्याला काहीच रिटर्न करायची गरज नाही. फाईड, आता ते इथं एरर शो करायला लागलं, कारण ते म्हणते की चेंज मेथड रिटर्न टाईप इंटू इंट. म्हणजे आपण इथं इंट लिहिलेलं होतं स्टार्टिंगला, तेव्हा हे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं होतं, पण आपण इथं फाईड लिहिलं, इंटचं फाईड केलं, त्यामुळं ते म्हणते की हे स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. नाहीतर तुम्ही एक काम करा की तुम्ही याला हे करा, रिटर्न टाईप इंट प्रोव्हाइड करा, चेंज मेथड रिटर्न टाईप टू इंट असं. आणि जेव्हा जेव्हा असं एरर येईल तेव्हा काय करायचं, त्याच्यावर माऊस घेऊन जायचा. हे बघा इथं पण ते दाखवते की सेट मेथड रिटर्न टाईप टू इंट, किंवा त्यांनी 2 ऑप्शन दिले, चेंज टू कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर हा नंतर टॉपिक पाहूत आपण, कन्स्ट्रक्टर काय असतो ते. सध्या तर मी इंटिजर नाही लिहित, फाईडच प्रोव्हाइड करतो. आता ही झाली मेथड. मेथडला आपण काय करतो, हे पब्लिक डिक्लेअर केलं नाही तर मेथडचा ऍक्सेस स्पेसिफायर डिफॉल्ट असेल. आपण याला पब्लिक डिक्लेअर केलं या मेथडला, आपण हे रिमूव्ह पण करू शकतो. व्हाईड ऍड, फक्त व्हाईड ऍड म्हणले
म्हटल्यावर फक्त या मेथडचा स्कोप फक्त या प्रोग्राम पुरता, या क्लास पुरताच मर्यादित राहील. जेव्हा आपण या मेथडला पब्लिक असाइन करतो तेव्हा या मेथडचा स्कोप थ्रू आउट द प्रोजेक्ट होतो. या जावा प्रोजेक्ट पुरता मर्यादित राहील त्याचा स्कोप. त्यानंतर मेथड कॉलिंग. आता या मेथडला आपल्याला कॉल करायचंय. आपण इथे हे स्टेटमेंट नाही लिहिले तरी चालतात. इथे फक्त आपण हे करूयात एस आणि जी व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर केलेलं आहे ते इथं आपण हे करूयात, प्रिंट करूयात. त्यानंतर हे जे दोन व्हेरिएबल आहेत यांना आपण इकडे प्रिंट करूयात मेन मेथड मध्ये. आणि या क्लासचं एक्झिक्युशन हे मेन मेथड मधूनच स्टार्ट होतं. आपण जे काय करतो, जे एक्झिक्युशन करायचं असतं आपल्याला प्रोग्रामचं, ते आपण मेन मेथड मधूनच करतो. इथं मेन मेथड इज द प्रोग्राम एक्झिक्युशन. प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट्स फ्रॉम मेन मेथड. तर ही मेथड आपल्याला कॉल करायची आहे, म्हणजे हिला आपल्याला एक्झिक्यूट करायचा, हा कोड आपल्याला एक्झिक्यूट करायचा. तर आपण काय करणार, हे क्लास नेम आहे याचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, क्लास नेम घ्यायचं, व्हेरिएबल्स, त्याला आपण ऑब्जेक्टला आपल्याला रेफरन्स व्हेरिएबल वापरायचं. तर आपल्याला काही पण वापरू शकतो आपण, म्हणजे ABC हे झालं माझं रेफरन्स नेम किंवा ऑब्जेक्ट नेम. इक्वल टू न्यू हे ऑपरेटर आहे, हा कीवर्ड आहे जावाने प्रीडिफाईन केलेला. न्यू काय करतं, एक जीएफएम मध्ये या रेफरन्स व्हेरिएबल साठी, या ऑब्जेक्ट साठी एक मेमरी पर्टिक्युलर साईज स्टोअर करण्यासाठी, याची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी उपलब्ध करून देतं. त्यानंतर परत आपल्याला या क्लासचा कन्स्ट्रक्टर लिहावा लागतो. कन्स्ट्रक्टर कसं लिहितात, क्लास नेम विथ ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट आणि नंतर सेमिकोलॉन द्यावं लागतं. हे जे स्टेटमेंट आहे हे झालं ऑब्जेक्ट क्रिएशन स्टेटमेंट. हा झाला आपला ऑब्जेक्ट. हा क्लास नेम झाला, म्हणजे ज्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचं ते. हे न्यू झालं, न्यू मेमरी असाइन करण्यासाठी, या ऑब्जेक्टसाठी न्यू मेमरी असाइन करायची जेव्हीएम मध्ये. आणि हा झाला त्या क्लासचा कन्स्ट्रक्टर. ओके, आता हे जे रेफरन्स व्हेरिएबल किंवा हा जो ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलाय याची हेल्प घेऊन आपल्याला या क्लासच्या या पब्लिक ऍड मेथडला आणि या सब मेथडला आपल्याला कॉल करायचं. तर आपण असं कॉल करणार, ABC डॉट हे एक ऑपरेटर आहे जे, आणि जेव्हा आपण डॉट लिहितो ना तेव्हा आपण ज्या मेथड लिहिल्यात आपल्या क्लासमध्ये त्या आपल्याला दिसतात. ABC डॉट ई ABC डॉट ऍड मेथड आहे आपली. ही मेथड आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती हायलाइट होऊन येते. ही मेथडला क्लिक केल्यानंतर ती डायरेक्ट तिथं प्रिंट होते. आणि आपण जेव्हा हा प्रोग्राम रन करूयात, सेव्ह करायचा प्रोग्राम, आणि जेव्हा रन करूयात तेव्हा काय होईल, हे आउटपुट आपल्याला व्हॅल्यू काय आहे 30 आहे ना, तर ती आपल्याला कन्सोल वर दिसते बघा. इथं कन्सोल आहे, ही कन्सोल आहे, इथं आपल्याला ही 30 प्रिंट झालेलं दिसलं. याची साईज आपण रिसाईज पण करू शकतो याला, किंवा रिस्टोर करू शकतो, मिनिमम करू शकतो. आणि इथं जर कन्सोल दिसत नसेल तुमच्या विंडोजवर, इथं तुम्ही पाहू शकता की विंडोजला जायचं आणि शो व्ह्यू म्हणून इथे